ना. यस सर. बॉल. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. दोन बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये लढणार आहेत. माधव आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलं षटक आशिषने आतमध्ये घेतले. पहा मैदानाच्या आतमध्ये चेंडूचा सन्मान मैदानाच्या आतमध्ये केला गेला आहे. क्रिकेटच्या मैदानावरती खेळत असताना प्रत्येक चेंडूचा सन्मान, त्यानंतर काही चेंडूंची वाट, सिच्युएशन पाहून, परिस्थिती पाहून मैदानाच्या आतमध्ये आज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. कारण जिंकलं तर पुढची फेरी मिळणार आहे. व यावेळी चेंडू मैदानाच्या आतमध्ये सरसवून खेळलाय. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. प्रयत्नांमध्ये नक्की प्रचंड मोठी मेहनत निश्चितपणे जी सामावली होती, पण तिथे या क्षणी अपयश येताना आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा धापलकरते आहेत आणि अकाउंट देखील इथे ओपन झाले. तेही संत गतीने ओपन झाले गेले. यावेळी त्याच्या मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळलाय. एक नजाकत भरा हवा स्ट्रोक आणि हा चेंडू पोहोचला जातोय 4 धाव्यांसाठी. चेंडू सीमा रेषा बाहेर. या चौकाराच्या मदतीने धावफलक देखील 6 धावींवरती मजल मारताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी त्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये हलका अशी कट लागली गेली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावेल. तिथे धावांसाठी जो धावांचा पाठलाग चालू आहे, 36 चेंडूंमध्ये किती डोंगर उभा करायचा आहे, किती धावांचं आव्हान उभं करायचंय आणि समोरच्या संघासाठी किती पाठलाग ठेवायचा आहे, याच्यावरती देखील आता कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. माणसाचं गणित चुकतं कधी, ज्यावेळेस माणूस ठरल्याप्रमाणे काही गोष्टी होत नाहीत त्यावेळेस माणसाचं गणित चुकतं. क्रिकेटच्या मैदानामधलं गणित चुकतं कधी, ज्यावेळेस हुकमी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत नाहीत त्यावेळेस संघाचं काहीतरी कॅल्क्युलेशन चुकतं. कॅल्क्युलेशन चुकतं कधी, एखादा झेल सुटला जातो आणि तो झेल सुटल्याच्या नंतर फलंदाज सुसाट सुटतो आणि झेल सुटल्याच्या नंतर 30 ते 35 धावा कमी चेंडूमध्ये बनून जातो, त्यावेळेस संघाचं कॅल्क्युलेशन चुकतं. 9 धावा धापलकरते आहेत. कॅल्क्युलेशन चुकलं तरी क्रिकेटच्या मैदानावरती लढत राहणं हा देखील काही खेळाडूंचा इतिहास आहे. मैदानाच्या आतमधला इतिहास आणि मैदानाच्या बाहेरचा इतिहास यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. रिव्हर्सिव्हचा अटेंड करण्याचा प्रयत्न होता. माझ्या बॅटवरती चेंडू होईल आणि तो चेंडू मी खेळेल, तिथे मला धावसंख्या येईल असा अट्टास फलंदाजाने केला आणि अपयश ही खऱ्या अर्थानं यशाची पहिली पायरी आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये माणूस अयशस्वी झाला ना तर दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्याला आणखीन अनुभव येतो. दुसऱ्या प्रयत्नामध्ये अयशस्वी झाल्याच्या नंतर तिसऱ्या प्रयत्नामध्ये तो अयशस्वी होतो ना, त्यावेळेस अपयश असताना त्यावेळेस त्याच्याकडे अनुभव असतो. हे देखील अपयशाचं रहस्य हे बऱ्याच जणांना समजत देखील नाही आणि क्रिकेटचं रहस्य हेच आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार येईल का? कधी कधी येतो, कधी कधी येत नाही. प्रत्येक सामना आपण जिंकणार का? कधी कधी जिंकतो, कधी कधी जिंकत नाही. माझीच चांगली गोलंदाजी पडेल का? कधी कधी मार खाल्ला जातो, कधी कधी सुपर डुपर हिट गोलंदाजी पडते. प्रत्येक माझ्याच बॅटीला चेंडू लागतील आणि मीच अर्धशतक पूर्ण करेल असं होतं का? कधी कधी होतं, कधी कधी होत नाही. कधी कधी कोणत्या प्लेअरचा बॅड पॅच चालू असतो, पण त्यावेळेस त्याला तारणं सावरणं हे त्याच्या संघाचं काम असतं. 9 धावा धापलकरते आहेत. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल.
गणेश. वा, यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचांनी घोषित केलाय. हा चेंडू निश्चितपणे फाईट चेंडू आहे. इशारा येत धावफलकावरती दुहेरी अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. 10 धावींवरती धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे. यावेळेचा चेंडू पहा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला मोह आवरला नाही. मोठा फटका जरूर खेळायचा होता. बॅटवरती चेंडू सफल झाला नाही आणि तिथे एका धावेवरती समाधान मानावं लागले. प्रयत्नांची उंची मोठी असेल ना तर नशिबाला वाकावं लागतं. हे क्रिकेट आहे. ही कुणाची सत्ता नाही, ही कुणाची जहागिरी नाही. यायचं, खेळायचं, आपलं कौशल्य दाखवायचं. क्रिकेटच्या माध्यमातून खूप सारे लोक आपण पाहतो, खूप सारे खेळाडू आपण पाहतो. म्हणतात ना, क्रिकेटची नाती जोडतात हजारो नाती. हे क्रिकेट आहे. क्रिकेट एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाला आपल्याला जपायचंय, त्या खेळाला आपल्याला जपायचंय, त्या खेळाला आपल्याला जतन करून ठेवायचंय. शोध कोणी लावला? इंग्लंडने लावला. कसा भारताकडे आला हे देखील सांगण्याचा प्रयत्न करेन. यावेळेचा टॉप पेचचा फटका मैदानाच्या आतमध्ये. तिथे तर छेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. शेवटच्या क्षणी बॅटवरती आलाय आणि कुठेतरी एका कोपऱ्याला चेंडू लागत तिथे चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका धावेने आमंत्रित 2 धावेने आमंत्रित करत असताना 13 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 जे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पण चालू असताना हे षटक पॉवर प्लेचे देखील आहे. सामन्यामध्ये रोमांचकता कधी येते, सामन्यामध्ये उत्साह कधी येतो, संघामध्ये उत्साहता कधी येते, ज्यावेळेस सर्व प्लेयर आपले 100% योगदान देत आहेत ना, त्यावेळेस त्या सामन्यामध्ये एक उत्साह यावेळेस सक्सेसफुली खेळलाय. यावेळेस पहा, आणि इथे नशीब कधी साथ देईल. जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं. हा जवळजवळ फायनली हा चेंडू सीमारेषे बाहेर पोहोचणार होता, पण आउटफील्ड स्लो आहे. आणि टेनिस क्रिकेटचे एक वैशिष्ट्य आहे, फलंदाज मैदानाची कारण देत बसते नाही, आहे त्या परिस्थितीमध्ये खेळतायत आणि आहे त्या परिस्थितीमध्ये नाव देखील फलंदाजांचं होताना आपलं पाहिलंय. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जा, तो काळ कसा होता, त्या लढाया होत्या कशा, त्यावेळेस कारण नव्हते. सांगशिलणारे रायगडा कसा होता माझा राजा. 14 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी त्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचांनी घोषित केला. हा चेंडू वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. वाईटच्या पद्धतीने 15 धावा या धावफलकावरती येताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रशियाचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आलेले असताना त्यावेळेस भारतीयांनी त्यांना विचारलं, आमच्या देशामधील, भारत देशामधील तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेस त्यांनी प्रेमाचं प्रतीक असणार ताजमहाल पाहिजे सांगितलं नाही. ज्या राजाने जगायला शिकवलं, त्या राजाला लढायला शिकवलं, ज्या राजाने मुठभर वाढायला घेऊन सोन्यासारखं स्वराज्य निर्माण केलं, त्या राजाचा मला एकदा रायगड पाहायचा आहे. सांगशिलणारे रायगडा कसा होता माझा राजा. 15 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी त्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हरला खेळला जाईल आणि चेंडू पोहोचलाय. यावेळेस आर पार फरार चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. हो, यावेळेच्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये एका धावेसाठी जे आमंत्रित केलं
लेग पॅचच्या रूपाने धावित त्यांना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला आणि 2 षटकांचा खेळ संपन्न होत असताना 10च्या सरासरीनं इथे 20 धावा या धापलकृती आहेत. 20 धावा होत असताना 20 धावा बनवत असताना एकही फलंदाज बाद नाही. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलं जात आहे. घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. आतापर्यंत 20 धावा ह्या धापलकृती आहेत आणि 20 धावा इथे धापलकृती असताना तिसरं षटक अंकुशच्या हातामध्ये दिलंय. रोहित आणि माधव एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. वीस धावा धापलकृती आहेत. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. महत्वाच्या क्षणी एक महत्वाची भूमिका सुंदररित्या पार पाडली जाते. यावेळेचा सेलू क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहील आणि हा येतोय स्क्वेअर लेग तडकवरनं सनसनीत षटकार. स्टार्ट. 26 धावा धापलकृती आहेत. तिसरं षटक जे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 27 धावा आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये एकही फलंदाज अद्यापही बाद नाही आहेत. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक आगळी वेगळी शैली. आता बदल कसा करायचा आहे, परिवर्तन कसं करायचंय, चेंजेस कसं करायचं आहे हे मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं असेल. यावेळी त्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल. 27 धावा धापलकृती आहे. 1983 साली भारताने जो पहिला विश्वकप जिंकला होता त्या विश्वकपामध्ये कमी धावसंख्येवरती भारताने विजय मिळवला होता. 1983च्या विश्वकपामध्ये 183 धावा झाल्या होत्या. पण 183 धावांचा पाठलाग करत असताना वेस्ट इंडिज संघाच्या नाकीने आल्या होत्या. तिथे बघा खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक सज्ज आहे. जाळ विणलं गेले. इथे इम्पॉर्टंट खूप महत्वाचं
हा सामना किती महत्वाचा आहे. एक पराजित झाल्याच्या नंतर किती धोक्यात येईल, एक सामना पराजित झाल्याच्या नंतर किती अडचणी येईल, मग एक विजय झाल्याच्या नंतर कितीतरी अडचणी कमी होतील. इथे अडचणी वाढवायच्यात की अडचणी कमी करायच्यात, हा देखील एक प्रश्न आहे. वेस्ट इंडिज संघानं लागोपाठ 2 विश्वकपांवरती आपला कसबा, आपली सत्ता ही प्रस्थापित केली होती. 183 धावा झाल्याच्या नंतर वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार काय म्हणाला, वेस्ट इंडिज संघाचे कर्णधार काय म्हणाले, 3 षटकं संपन्न झाली, 28 धावा धापलकरती आहेत. यू गया यू आया, आत्ता जायचं आणि ह्या धावा बनवून यायच्या. 28 धावा आहेत, आत्ता जायचं आत्ता ह्या धावा बनून यायच्या. पण तसं झालं का? तसं झालं नाही. कपिल पाजीची कामगिरी, संपूर्ण टीमची कामगिरी आणि तिथे भारतीय संघानं क्रिकेटमधला सुवर्ण अक्षराने लिहिणारा तो दिवस उजाडला. 25 जून 1983 तिथे भारताने पहिला विश्वकप जिंकला. डॉक्टर सोबत नव्हते, कोच सोबत नव्हते, पण गेले. हा माझ्या देशाचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील असंच केलं. रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. हे राज्य हवे, हे तो श्रेयांची इच्छा. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. यावेळेचा चेंडू व्हाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला जाईल. 29 धावा या दाभोलकरती असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकही फलंदाज बाद नाही, म्हणजे दोघंही सेट झालेत. आणि हे सेट ऑन फायर कधी होतील हे सांगता येणार नाही. यावेळेचा फाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. रोहित चेंडूला फिरकावून देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय, चेंडूची वाट लावण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्याच्या डोक्यामध्ये काय आहे की आता ऑलरेडी 3 षटकं संपन्न झालेत, सरासरी 10ची आहेत, पण ही सरासरी बदलवली गरजेचं आहे. हे सरासरीला उत्तरास प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बिगिट करण्याचा प्रयत्न होता. स्टेट डायव्हरला चेंडू गेलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक 32 धावांवरती जाऊन पोहोचेल. चौतीस धावा धापलकरती आहेत. गोलंदाज तिथे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये पडते. यानंतरची 2 षटकं देखील महत्वाचे असतील. यावेळेचा क्लासिकल जबरदस्त A1 क्वालिटी षटकार
प्राण तळमळणार आहे आता. सिंगल येताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं 43 धावा या धावपलकृती येताना पाहायला मिळतील. अद्याप एकही फलंदाज जो बाद नसेल. आ 43 धावा धावपलकृती आहेत आणि इथे यष्ट्या उद्ध्वस्त. पहिला झटका, फलंदाज बाद. त्रेचाळीस धावा धावपलकृती आहेत. पहिला फलंदाज 43 धावा होत असताना पहिला झटका जो मैदानाच्या आतमध्ये बसलाय. सूरज मैदानाच्या आतमध्ये जातोय. यावेळी त्याच्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हलका ते स्टेट डायव्हला खेळला जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका एका धावेच्या मदतीनं हे धावफलक इथे बदलवलं जाते. 44 धावा आल्यात. 44 धावा बनवल्यात. एक फलंदाज बाद आहे. यावेळेचा चेंडू गतीमधलं परिवर्तन चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. इथे गोलंदाजी देखील चांगली पडतीये, फलंदाजी देखील चांगली आहे. इथे तुमचे फलंदाज देखील बाद नाहीत, पण गोलंदाजांनी तुम्हाला रोखवलंय. वा क्या बात आहे. इथे वाईट चिन्ह मैदानाच्या आतमध्ये असेल. पंच अतिशय सुंदर पद्धतीची भूमिका पार पाडतायत. जितू लोंढे सर आहेत, तिटे सर आहेत, राज सैलू सर आहेत. एक उत्कृष्ट पंचांच्या भूमिकेमध्ये चांगलं कामकाज पार पाडताय. हाती काय लागत नाही, त्यावेळेस कामी पडतो अनुभव. स्क्वेअर लेग झोनमध्ये चेंडू फेकलाय, तिथे चेंडू ट्रॅव्हल झालाय. फेकी व्हेरी गुड. थ्रो मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि धावपलकृती 5 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 46 धावा त्या नोंदवल्या गेल्यात. एक षटक बाकी आहे. कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल? आतापर्यंत धावा रोखवल्यात, आतापर्यंत धावा थांबवल्यात. 9.2च्या सरासरीनं रन रेटनं धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. आतमध्ये झाडू घेऊन जा.
यावेळी चेल मैदानाच्या आतमध्ये टिपला जातो, फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. करेल. दुसऱ्या धावेसाठी पलायन मैदानाच्या आतमध्ये केले जाते. यशस्वीरित्या 2 धावा, गुड रनिंग द विकेट, 48 धावा या धावपरीकृती येताना आपल्याला पाहायला मिळतील. 6वे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 6व्या षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये जो रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. कशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बदल करायचा आहे इथे मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं आहे. शेवटचं षटक आहे. फोडा सोडा राज्य करा. आणि टेनिसमध्ये सेफ्टी धावसंख्या अजूनही बनलेली नाही. एवढ्या धावा केल्याच्या नंतर तुम्ही सेफ्टी आहे. वा या वेळेचा आला तसा फिरकवलाय कणकणीत षटकार. यावेळेस चाचणू जबरदस्त नचाकत भरावा स्ट्रोक षटकार. बासष्ट धावा दाबली करते. आणि यावेळेस मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहतोय इनिंगचा खेळ समाप्त झाला. 62 झाल्यात, 63 बनवायच्यात.
पाणी प्यायचं नाही, दम चिरून देत चला, पाणी पेत चला, पाणी जास्त पेत चला. उन्हाळ्याचे दिवस आहे, डोक्यावरती कॅपचा वापर करत चला, जेणेकरून क्रिकेट बरोबर आरोग्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. बचेंगे तो और भी लढेंगे. सामन्याला सुरुवात होतीये. नवनाथ सागर मैदानाच्या आतमध्ये ही सलामीची जोडी आहे. गोलंदाज सज्ज हो, यावेळी त्या मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळला जाईल. ललित चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करेल. एक धाव घेतली जाते आणि खातं इथे संघाचं उघडलं जाईल. आता शांतचित्ताने करायचंय, घाई गडबड मैदानाच्या आतमध्ये करायची नाही. डोक्यावरती बर्फ, तोंडामध्ये साखर ठेवून मैदानाच्या आतमध्ये, ऊन जरी जास्त असेल तरी शांततापूर्वक मैदानाच्या आतमध्ये खेळायचं. एक अभ्यासपूर्वक मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. हो, यावेळेस क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल सेल टिपला जातोय. पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. यशस्वी फलंदाज बाद झालाय. खऱ्या तर आता मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येईल त्यांना एक चांगली साथ द्यावी लागेल. एकमेकाच्या साथीनं मार्गातले अडथळे दूर करावे लागतील आणि अडथळे दूर करत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बहारदार खेळी साकारावी लागेल. ललितने कॅच सुंदर घेतला. गोलंदाजाने आपल्या कौशल्याचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय. 62 धावा झाल्या. 63 धावांचा पाठलाग चालू झाला. यावेळी त्याच्या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रत्येक झोन मध्ये नक्कीच खेळण्याचा जो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये साकारला जातोय. धावेंसाठीची धाव जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 62 झाल्या, 63 बनवायच्या, पण या 63 आम्ही सहजरित्या बनवून देणार की नाही हा प्रश्न आहे. आहे लढण्यासाठी पुरेशा. याच्यावरती देखील सामन्याचा डाव बदलता येऊ शकतो. सामन्याचं समीकरण बदलता येऊ शकतं. तेवढ्या धावा झाल्यात. व्हेरी गुड. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला जातोय. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पडली जाते. वेग, स्पिन, अचूकता ची मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे आपण पाहतोय. दोन धावा धापलकरते आहेत. पहिलं षटक चालू आहे. पहिला फलंदाज
स्वस्तामध्ये माघारी परतलाय. यावेळेचा सनसनीत कणकणीत A1 क्वालिटी षटकार. यावेळेचा चेंडू बदलाच्या आतमध्ये डॉट चेंडू बदलाच्या आतमध्ये पडेल. भन्नाट वेगाचा चेंडू डॉट पडला जातोय. पहिलं षटक संपलं गेलं. 5 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. तेच चेंडू 55 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. पहिलं षटक संपलं गेलं. निलेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला येतोय. सलामीची जोडी धावा बनवण्याचा प्रयत्न करते. यावेळी चेंडू बदलाच्या आतमध्ये पाहतोय. वाईट चेंडू बदलाच्या आतमध्ये असेल. धावसंख्येमध्ये बदल होतोय. 9 धावा ह्या धावपळीवरती येताना पाहायला मिळतील. कुछ के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिट्ठी एक दाना लेकर चलती है, चलती दीवार पर 100 बार घिसलती है, लेकिन उसकी हार बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. छोटीशी चुकी त्या चुकीचं किती मोठ्या चुकीमध्ये परिवर्तित होऊ शकतं. 10 धावा या धावपळीवरती आहेत. एक फलंदाज बाद आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला जीवदान मिळाले. यावेळेचा वाईट चेंडू बदलाच्या आतमध्ये पडला जातोय. 11 धावा धावपळीवरती आहेत. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलं. दुसरं षटक चालू झालं. चालू होत असताना काही घटना पाहायला मिळाल्या. यावेळेस खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू बदलण्याच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा काहीचा संबंध आला नाही आणि हा चेंडू डॉट चेंडू बदलण्याच्या आतमध्ये पडला गेला. यावेळी चेंडू बदलण्याच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करत होता. दुसरी धाव बदलाच्या आतमध्ये घेतली जाते. 2 धावांच्या मदतीनं 13 धावा ह्या धावपळीवरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. 6 षटकं आहेत. दुसरं षटक चालू आहे. दुसरं षटक बदलाच्या आतमध्ये पडते. तेरा धावा धावपळीवरती आहेत.
गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा कव्हरला खेळलाय, सक्सेसफुली खेळलाय आणि यावेळेस क्षेत्ररक्षण हे जबरदस्त पाहायला मिळालंय. सोळा धावा धापरकरते आहेत. खऱ्या अर्थानं 16 धावा येत असताना एक फलंदाज बादी. यावेळेसचा चेंडू बदलाच्या आतमध्ये टॉप एज आणि इथे छेद सुटला जातोय. सूर्याची किरण डोळ्यावरती आल्याच्या नंतर क्षेत्ररक्षण करण्यासाठी देखील साजेची अडचण होते, पण हा नैसर्गिक अडथळा आहे. 17 धावा धापरकरते आहेत. सतरा धावा धापरकरते असताना एक फलंदाज बादी. आणखीन बाकीचे फलंदाज येणं बाकी आहे. इथे तुम्ही रिस्क घेणार का? यावेळेचा चेंडू समालोचन कक्षाला मानवंदना. बिग 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 ब्लास्ट. चला आता क्षेत्ररक्षण लावूयात. धावफलकावरती धावा कळवेल. 23 धावा आहेत. एक फलंदाज बाद आहे. 2 षटकं संपन्न झाली. 24 चेंडू शिल्लक. 40 धाव्यांची गरज जी मैदानाच्या आतमध्ये असेल. तेवीस धावा धाबल करतेत. 2 षटकांचा खेळ संपूर्ण झालाय. 4 षटक शिल्लक आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. लाजवाब पद्धतीची गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये इतरांची आपल्याला पाहायला मिळते.
इथे 4 गोलंदाजांचा वापर केला जाईल. ललित अद्याप गोलंदाजीसाठी आलेला नाही. ललित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी कधी येणार अधिक एक प्रश्न आहे. कारण की गेम चेंजर त्याच्या गोलंदाजीवरती मी स्वतः पाहिलंय, स्वतः अनुभवलंय. यावेळेस मध्ये चेंडूच्या आतमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करेल. एका धावेच्या पद्धतीनं 24 धावा या धावपळीवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चोवीस धावा धावपळ करतेत. एक फलंदाज बाद आहे. वातावरण बदलत चालले गेले, परिस्थिती बदलत चालली गेली. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या आवळेचा चेंडू बदलाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत दुसरा धावेचा कॉल केलाय. कॉल अटेंड झालाय आणि तिथे 2 धावा धाव पळत पळत पूर्ण होत आहेत. 26 धावा या धावपळीवरती येताना जे आपल्याला पाहायला मिळतील. 21 चेंडू शिल्लक आहे आणि 37 धावांची गरज जी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सव्वीस धावा धावपळीवरती आहेत. एक फलंदाज बाद आहे. तिसरं षटक चालू आहे आणि सामना महत्वाचा असेल. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 8च्या बी गटामध्ये जाईल. म्हणजे सुपर 8चे रस्ते मोकळे होणार कोणाचे आणि हा सामना अडचणीत आणणार कोणाला याच्यावरती देखील लच राहत. सत्तावीस धावा धावपळ करतेत. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करेल. सीमारशीच्या आतमध्ये चेंडू अडवलाय. धावांसाठी धावाधाव चालू आहे. थांबायचं नाही, लढायचंय. एक चेंडू जरी मिस झाला तरी दबावाचं साम्राज्य तयार होईल. महत्वाचा फलंदाज माघारी गेलाय. डाव सावरण्याचं कामकाज केलं जातंय. नवनाथचं कौतुक करावं लागेल. 2 षटकार खेळलाय. 10 बॉलमध्ये त्याने 21 धावा स्वतःच्या वैयक्तिक तरी पूर्ण केल्यात आणि संघाच्या 29 झाल्यात. यावेळेचा जबरदस्त चेंडू भद्रेच्या आतमध्ये खेळलाय. शेवटच्या क्षणी फक्त दिशा दाखवण्याचं कामकाज केलंय. चेंडू सीमरच्या बाहेर सनसनीत चौकार भद्रेच्या आतमध्ये येतोय. 33 धावा.
33 धावा धावपलवरती आहेत. एक फलंदाज बाद आहे. 3 षटके संपली आणि 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज पाहिजे आणि 18 चेंडूमध्ये 33 झाल्यात. इथे एक फलंदाज बाद आहे. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लावलं जाईल. आता गोलंदाजीसाठी येणार कोण आणि आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ज्या गोलंदाजाने शिरूर तालुक्यामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. सामना होता मला वाटतं 6 चेंडू होते. 6 धावांची गरज होती आणि लागोपाठ 4 विकेट घेणारा ललित त्यावेळेस 6 चेंडू होते 4 धावांची गरज होती. 4 चेंडूंवरती 4 विकेट घेणारा ललित तिथे सामना खऱ्या अर्थानं आपल्या संघाला जिंकून दिला आणि पुढचा संघ देखील मला वाटतं तुकाई टायगर्स पारगाव हा तुल्यबळ संघ होता. त्या संघाच्या नाकीनऊ ज्या गोलंदाजाने आणलं होतं तो लोहगावचा बोटाचा किमयाचा जादूगार मैदानाच्या आतमध्ये ललित सज्ज होतोय. यावेळेसचा रिव्हर्सिव्हचा अटॅक सक्सेसफुली पॉवरफुली चौकार. सदोतीस धावा धावपलवरती आहेत. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सिव्हचा चौकार मैदानाच्या आतमध्ये आला. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला जातोय. 37 धावा धावपलवरती आहेत. गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळेल. यावेळेचा बॅटवरती चेंडू उशिरा आलाय. डेंजर एंड आणि फलंदाज इथे बाद होताना जो आपल्याला पाहायला मिळेल. स्टंपला बॉल लावला नाही. हे क्रिकेट आहे. नियमांना भरलेला पुरेपूर खेळ म्हणजे क्रिकेट. जिथं नियम जपले जातात आणि सर्व काही नियमांवरती चालतं. टॉपेजचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. दरम्यान झोनला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि धावांसाठी धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा ह्या धावपलवरती आले गेलेत. चाळीस धावा धावपलवरती आहेत. यावेळी चेंडू मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती जो फलंदाज खेळण्याचा जो टान्स आहे जे त्याचं कौशल्य आहे इथे ललितने सर्व काही थांबवले. एक चौकार आल्याच्या नंतर परिवर्तन त्याने मैदानाच्या आतमध्ये केले. आतापर्यंत 40 धावा आहेत. यावेळेचा चेंडू देखील डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल. षटकाची समाप्ती होतीये. 40 धावा, एक फलंदाज बाद. शेवटचे
अंतिम 12 चेंडू शिल्लक आहे. 23 धावींची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. चाळीस धावा धापूरवरती आहे. बॅट्समन हा त्याची इनिंग कधीही डिक्लेअर करू शकतो. त्यामुळे सर्व काय अधिकार बॅट्समनला असतात. म्हणजे इनिंग त्याला बॅटिंग करायची की नाही हा बॅट्समनचा वैयक्तिक प्रश्न आहे. आत्ताच निश्चितपणे राजसाहेब सरांनी सांगितलं 40 धावा हे धापलकोरते आहेत. चला विनंती आहे चाळीस धावा धापलकोरते आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. ह्या षटकावरती रोहित वरती नजर असतील. रोहितने जर ह्या षटकामध्ये कमी धावा दिल्या तर शेवटचं षटक टाकण्यासाठी ललित येईल. ही समीकरण आहेत. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वच्छ होताना पाहायला मिळेल. चला वेळ वाचवा. चाळीस धावा धापलकोरते आहेत. एक फलंदाज बाद आहे. 12 चेंडू मध्ये कोण कसं खेळेल आणि सामन्याचा टर्निंग पॉइंट कोणता क्षण ठरेल याच्यावरती देखील नजर असणार आहेत. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळी तर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करेल. एक धाव घेतली जाईल. एका धावीच्या पद्धतीने 41 धावा ज्या धापलकोरते आहेत.
उत्कृष्ट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. सामना रंगलाय. यावेळेस मोक्याच्या क्षणी आलाय षटकार. सत्तेचाळीस धावा धावून करते. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 7. 16 धाव्यांची गरज. षटकाराने केलाय बदल. या चेंडूला आहे लाख मोलाची किंमत. एका चेंडूवरती हिरो करणारा आणि एका चेंडूवरती झिरो करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळेस स्टेजचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला. 7वाय चेंडू पोहोचला सीमेच्या बाहेर. चौकार 4 धावा. बारा धाव्यांची गरज. ललित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज. अविनाश आणि नवनाथ. आशिष आणि नवनाथ जी कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये करतील. समोर ललित आहे. चांगला गोलंदाज आहे. नवनाथने आतापर्यंत डाव सावरलाय. 2 षटकार खेळत आणि 1 चौकार खेळत 15 चेंडूंचा सामना करत 26 धावा त्याने बनवल्यात. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट पडतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू शिल्लक आहे. 12 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. चेंडूला गती नाही. चेंडूला वेग नाही. पण अचूकताहीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. आणि
इथे 2 धावा ज्या वसूल केल्या गेल्यात आणि 2 धावांच्या मदतीनं शेवटचे चेंडू शिल्लक आहे 4 मनवायच्या 10 धावा. 4 चेंडू शिल्लक 10 धावा. जिंदगी एक अभिलाषा है, अजब उसकी परिभाषा है. जिंदगी क्या है मत पूछे जा रहा हूं. सवर गए तो जन्नत, बिगड़ गए तो तमाशा. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. फाईट चेंडू बदलाच्या आतमध्ये पडला जातोय. 4 चेंडू शिल्लक, 9 धावांची गरज. कोण जिंकेल, विजय कोणाचा प्रस्थापित होईल, सामना 50-50 मैदानाच्या आतमध्ये आहे. हिरो ठरणार कोण, गोलंदाज की फलंदाज. गोलंदाज सज्ज होतोय, नवनाथ खेळण्यासाठी सज्ज होईल. 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेचा रिव्हर्स स्विपचा अटेम्प्ट करायचा होता. 1 चेंडू डॉट पडल्याच्या नंतर 4 चेंडू 9 होते ना, त्यावेळेस सोपं वाटत होतं. आता 3 चेंडू 9 धावांची गरज. आता काहीस थोडस समीकरण बदललंय. एका चेंडूला, एका धाब्याला, एका चुकीला लाख मोलाची किंमत असते. आणि इथे फलंदाज बाद होतोय. आता समीकरण बदललं. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक. दोन चेंडू 9 धावा. क्या होगा, वही होगा जो मन से ले खुदा होगा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 50-50 आहे. 2 चेंडू 9 धावा. आणि फलंदाजी करणारा संघ शोधामध्ये असेल एका षटकाराच्या, शोधामध्ये असेल एका चौकाराच्या. जर इथे षटकार आला तर पुढच्या रस्त्यामधले थोडेसे अडथळे कमी होतील. ललितने मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त कामगिरी करतोय. 1 चेंडू वाईट पडला, एका चेंडूवरती 2 धावा दिल्या. त्यानंतर फलंदाज धावाच्या स्वरूपामध्ये बाद झाला. पहिला चेंडू डॉट पडला. कसा लढतोय, संघासाठी लढतोय. यावेळेचा चेंडू मस्त फटका, क्षेत्ररक्षक झेल सुटला जातोय. एक चेंडू शिल्लक, 7 धावांची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा थरार जो आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू 7 धावा. आणि यावेळेस चेंडू डॉट पडला जातोय. सामना जिंकला जातोय. ललितने सामन्याचं समीकरण बदलवलं, सामना जिंकलाय. बीबीएस स्पोर्ट पीबीएस हा संघ होतोय विजेता. आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा किताब जातोय.